नमस्कार. स्टुडिओ.कॉमच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बच्चू भाऊ कडू हे गेले 2 दिवसापासून नागपूरमध्ये ठिय्या मांडून असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागणी त्यांच्याकडून होते. या अगोदरही त्यांनी काही महिन्यापूर्वी उपोषण केलं होतं, मात्र सरकारनं आश्वासन देऊन ते उपोषण टाळलं होतं. मात्र आज पुन्हा बच्चू भाऊ कडू हे आंदोलनाला बसले आहेत आणि आज सरकारकडून त्यांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलंय. बच्चू भाऊ, आज तुम्हाला चर्चेसाठी निमंत्रण दिले ना, मुंबईमध्ये जाणार की अमरावती? आता मुंबईला आम्ही निघतोय. आंदोलन थांबलं नाही, निर्णय झाला नाही तर पुन्हा इथं येऊन आम्ही आंदोलनाची घोषणा करू. हो, तुम्ही या अगोदरही काही महिन्यापूर्वी उपोषणाला बसला होतात आणि त्यामध्ये काही तुम्हाला आश्वासनं दिली होती. त्यापैकी काय आश्वासन आहे सरकारने पाळले? नाही, त्यातल्या दिव्यांगांचे 1000 रुपये वाढवले, घरकुलाचे 2 लाख रुपये, एक 35 होते ते 2 लाख केले. हे 2 त्याच्यात निर्णय झाले. मानधन अजून पूर्ण वाढवायला पाहिजे, ते वाढवलं नाही. काही ज्या आहे जसं दिव्यांगाच्या बाबतीत काही निर्णय झाले. आता मूळ प्रश्न आहे कर्जमुक्तीचा, त्याबाबत निर्णय होईल, लढावं लागेल. लढता लढता ते मुद्दा सोडता कामा नये. त्या मुद्द्यासोबत आम्ही प्रामाणिक राहू आणि तो लढा शेवटपर्यंत लढू. तुम्हाला मागच्या वेळेस काही आश्वासनं दिली होती शेतकरी कर्जमाफी, त्यापैकी काय आश्वासनं? समिती गठीत केली त्यांनी. समिती गठीत केल्यानंतर त्याचा अभ्यास अजूनपर्यंत झाला नसेल तर हे दुर्दैव आहे. पण आम्ही कर्जमुक्ती घेतल्याशिवाय थांबणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की आणि बावनकुळेंनी पण काल वक्तव्य केलं की तुम्हाला काही चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं, बैठक लावली होती, मात्र तुम्ही आला नाही, तुमचा कोणी प्रतिनिधी आला नाही. ते त्या 28 तारखेला बैठक लावली, त्या दिवशी तर आम्हाला जाणं शक्यच नव्हतं. आणि कालही आम्ही आज का जातो आहे, काल बावनकुळे साहेबांशी मी बोललो का कर्जमुक्तीबाबत त्यांनी स्पष्ट सांगितलं का मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं का आम्ही टायमिंग निश्चित करू. आता टायमिंग निश्चित करू म्हणजे विषय संपलेला आहे. त्यांनी टायमिंग निश्चित केली पाहिजे. कर्ज कोणाला माफ करतोय, कसं मारतो, किती करतोय, या विषयासाठी आम्ही चर्चेला जातो. हो, आता देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाल बैठला, त्यांचा पहिला सीएमचा टाइम. मग आरक्षणाचे आंदोलन असतील किंवा इतर कुठलीही आंदोलन असेल, चर्चा करून वेळ मारून नेण्याचं काम फडणवीस सरकारने किंवा भाजप सरकारने चांगल्या प्रकारे केले. यावेळेसही तसंच होईल असं म्हणता येत नाही. कसं आहे, तुम्हाला काय होतं आजकाल, काय झालं का आंदोलन म्हणजे बटन दाबलं का पदार्थ हाती आला पाहिजे, असं नाही आहे. आंदोलन हे चिर काळ, आता 13 महिने आंदोलन पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलं. शरद जोशींचे आंदोलन 30 ते 40 वर्ष चालले. तुम्ही हे लक्षातच घेत नाही. तुम्हाला काय वाटतं आंदोलन म्हणजे फॅनची बटनच आहे, दाबली बटन फॅन सुरू, केली बटन बंद फॅन बंद, असं समजणारे काही खुळे लोक असतात. त्यांनी फसवणूक जरी केली असेल तर आम्ही फसायला तयार नाही आहे ना, हे समजून घ्या. त्याच्यानं असं बोलणं फार उचित राहणार नाही. सर, आता हे समिती स्थापन हे ते म्हणतंय सरकार, पण या अगोदरही देशात कर्जमाफी झालेल्या आहेत, महाराष्ट्रात झाल्या, इतर राज्यात झालेल्या आहेत, युपीए सरकारच्या पण काळाला अशा समिती वगैरे कधी स्थापन झाल्या होत्या. मग ह्या समिती कशासाठी? तुम्ही लक्षात घ्या, समितीचा अर्थ तू सांग, माझं कर्ज माफ केलं पाहिजे का? केलं पाहिजे का? माझं कर्ज माफ होणं गरजेचं आहे का? मी 70,000 रुपये पेन्शन घेतोय, मला कर्जमाफीची गरज आहे का? हे कसं निवडाल तुम्ही? या अगोदर मी शेतकरीच आहे, 7/12 माझ्या नावानं. काही लोकांना टॅक्स लपवासाठी शेती घेतलेली आहे. आज नेमकी काय विषय घ्या? आता हाच विषय घेऊ आपण सगळं. ते बच्चू भाऊ कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते पुढील निर्णय घेणार आहेत आणि यानंतर काय होईल ते आपण पाहू. या ठिकाणी मनोज जरांगे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपण बघत आहात, मनोज जरांगे हे या ठिकाणी आंदोलनस्थळी आलेले आहेत. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहकार्य करण्यासाठी, शेतकऱ्यांना आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे, मराठा नेते मनोज जरांगे हे या ठिकाणी आलेले आहेत. बच्चू भाऊ कडू यांना पाठिंबा देण्यासाठी, शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत. आपण पाहत आहात, मनोज जरांगे हे आलेले आहेत. तुपकर साहेब आहेत, अनेक शेतकऱ्यांचे नेते या ठिकाणी आहेत. फिनिक्स अकॅडमीचे कराळे मास्तर तेही या ठिकाणी आहेत. अजित नवले हेही या आंदोलनस्थळी आलेले आहेत. मस्त
खाली बस. हा हा. आज या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे हे आलेले आहेत आणि बच्चूभाऊ मनोज जरांगे हे या ठिकाणी चर्चा करताना आपण पाहतोय. खरं तर मनोज जरांगे यांनी त्यांची मीटिंग 2 नोव्हेंबरची मीटिंग 1 नोव्हेंबरची 2 नोव्हेंबरची अशा मीटिंग त्यांनी आयोजित केल्या होत्या. त्या रद्द करून शेतकऱ्यांसाठी 2 अंग नसू शकतात, शेतकऱ्यांचं हे एकच अंग असो म्हणून त्यांनी ती मीटिंग रद्द करून या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. आणि हाच पाठिंबा देण्यासाठी त्यांनी नागपूरमध्ये या ठिकाणी आले असून बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत ते चर्चा करत आहेत. खरं तर आपण अनेक वेळा यावेळेस अगोदरही आपण पाहिलं आहे शेतकऱ्यांनी मनोज जरांगे यांनी सुद्धा आपल्या एका सभेमध्ये शेतकऱ्यांसाठीही लढणार अशी घोषणा केली होती. शेतकरीचे प्रश्न घेऊन सरकारच्या विरोधात रान उठवणार अशी घोषणा त्यांनी या अगोदर केली होती. आणि त्याचप्रमाणे आज त्यांचं पहिलं पाऊल पडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मनोज जरांगे हे बच्चू कडू यांना सहकार्य करण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपण बघताय की रविकांत तुपकर पण आहेत, अजित नवले आहेत, दिनेश आघाडीचे कराळे मास्तर आहेत. मोठा पाठिंबा त्यांना या ठिकाणी भेटायला या ठिकाणी संवाद मीडियाशी साधतायत हे आपल्याला आता बघावं लागेल.